नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया झटपट तयार होणारे लोणचं रेसिपी. साधी, सोपी आणि छान चटपटीत अशी ही रेसिपी असणार आहे. तर चला, यासाठी काय काय लागतं आपण बघूया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला, आज आपण बनवूया आंबा आणि मिरचीचं लोणचं. आंब्यांना छान आपण धुवून घेऊया. आंबे छान हे झालेत. आता आपण याला एका कॉटनच्या कपड्याने छान असं व्यवस्थित पुसून घेऊया. अशा पद्धतीने यानंतर छान आपण याला कट करून घेऊया, काढून टाकूया. मधले काढून टाकूया. याचं छान तुम्हाला जशा लागेल तशा तुम्ही त्या आकाराच्या फोडी कट करून घेऊ शकता. मी अशा बारीकच ठेव. अशाच पद्धतीने आपण हे सर्व कट करून घेऊया. एका स्वच्छ बाउलमध्ये हे असे जमा करत चालूया. अशा पद्धतीने आपण याचे बारीक बारीक तुकडे करत चालूया. छान अशा बारीक फोडी मी करून घेतलेल्या आहेत. यावरती बघा मी मीठ ॲड करते. 2 चम्मच मी मीठ ॲड केले. हळद आहे बघा, मी 2 चम्मच हळद ॲड केली. त्याला छान मिक्स करून घेऊया. छान आपल्या सर्व फोडींना हळद मीठ लागेल याची काळजी आपल्याला घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. किती सुंदर असे हे लागले. फोडींना बघा मी एका प्लेटमध्ये ॲड करते आणि यांना छान 2 ते 3 तास मी कडक उन्हामध्ये ठेवणार आहे, म्हणजे यातलं जे एक्स्ट्राचं मॉइश्चर वगैरे ते निघून जाईल. आंब्याच्या फोडी बघा कशा एकदम बारीक पडल्यात. यातलं पूर्ण पाणी सुकून गेलेलं आहे. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. ते बघा मी तेल गरम होण्यासाठी ठेवते. तेल आपण छान असं गरम होऊ द्या आणि त्याला थोडंसं परत थंड करूया. तेल बघा छान गरम झाले. आता आपण गॅस बंद करूया. ऑइलमध्ये बघा मी आता काश्मीरी लाल मिर्च ॲड केले. तेल अजून गरम आहे त्यामुळे बघा छान असं मिक्स होत आहेत त्या. छान बघा आता यामध्ये आपण थोडा वेळ होऊ देऊया. आता यामध्ये आपण आंबा ॲड करूया. पूर्ण हे टाकून यामध्ये छान आपण आता हे मिक्स करून घेऊया.
छान अशा पद्धतीने आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आता सर्व। बरणीमध्ये बघा आता आपण हे छान असं भरून घेऊया। भरून झाल्यावर यावरती मी थोडंसं मीठ ॲड करते। आता याला 2 ते 3 दिवसासाठी मुरजण्यासाठी आपण ठेवून देऊया। 3 दिवस बघा मी छान याला मुरू दिलंय। आता आपण बघूया, हे बघा बघा फोडी बघा किती सुंदर अशा मुरजल्यात। आता आपण यात मसाला तयार करून टाकूया। कढईमध्ये बघा मेथी दाणा, मोहरी, 1 चम्मच जीरा, तीळ, 2 चम्मच ओवा आणि सोप। आता याला छान आपण त्याचा वास सुटेपर्यंत, जसं खमंग वास सुटेपर्यंत याला छान भाजून घेऊया। हे बघा छान याचा तडतडा आवाज यायला सुरुवात झाली। लो फ्लेमवरच आपल्याला हे भाजायचं आहे। वास यायला सुरुवात झाली खमंग की आपल्याला हे बघा कसा आवाज येतोय, म्हणजे हे तयार झालेले। आता आपण याला काढून घेऊया। हे बघा आता हे थंड होण्यासाठी ठेवले मी। आता थंड झाले की याला आपण मिक्सरमधून काढून घेऊया। अशा पद्धतीने बघा आपण हे वाटून घेतलेलं आहे। एका बाउलमध्ये बघा आता आपण आपलं लोणचं काढून घेऊया। थोडी छान मुरजल्यात अर्ध्याच्या वरती। एका याच्यामध्ये असं हे काढून घेतलं मी। आता यामध्ये बघा मी आपण वाटून घेतलेला मसाला ॲड करते। त्यावर तू बघा मी 1 चम्मच एवढं हिंग घेतलेलं आहे। हिंग यामध्ये ॲड करूया। यासोबत कलोंजी, हे सर्व ॲड केल्यानंतर आपण छान याला मिक्स करून घेऊया। आता आपण याला बरणीमध्ये ठेवून 2 ते 3 दिवस अजून याला छान मुरजू देऊया। नाहीतर तुम्हाला खायचं असेल तुम्ही असंही खाऊ शकता। एकदम छान असं हे लागतं। बघा आता हे छान मिक्स करून झालंय पूर्ण। आता आपलं लोणचं तयार आहे। अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। याच बरणीमध्ये बघा मी आता हे भरून टाकते। अशा पद्धतीने बघा आपण हे भरून टाकले। आता याला छान असं खाली दाबूया। संपूर्ण तेल वरती येईपर्यंत आपल्याला छान असे दाबून घ्यायचे आहे। हे बघा अशा पद्धतीने हे छान मी असं दाबून घेतलंय।
आता जसं जसं हे मुरत जाईल तसं तसं अजून हे तेल वरती येत जाईल.